ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि एक मोठी बातमी साखर कारखान्यांसंदर्भातली आहे। राज्यातल्या 32 साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून 516 कोटींची थक हमी देण्यात येते। मोहिते पाटील, धनाजी साठे, कल्याण काळे, धनंजय महाडिक या भाजप नेत्यांच्या कारखान्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। एक मोठी बातमी साखर कारखान्यांसंदर्भातली। भारत भालके, समाधान आवताडे या राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे। राहुल कुलकर्णी ताजी माहिती देत आहेत। राहुल, आज राज्यातल्या 32 साखर कारखान्यांना राज्य सरकारनं 516 कोटी 30 लाख रुपयाची थक हमी दिली, ज्याच्यामध्ये चंद्रभागा, वसंतराव काळे यांचा कारखाना, असे बरेच कारखाने आहेत की जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत। काही भाजपच्या मंडळींना दिले। गेल्या 1 महिन्याचा जर आपण 6 महिन्याचा जर आढावा घेतला तर सुमारे 1000 कोटी रुपयाची थक हमी ही राज्य सरकारनं दिली आहे। सत्तांतर व्हायच्या आधी याच मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीनं भाजपवरती खूप मोठी टीका केलेली होती। परंतु दिसतंय असं की दोन्ही काँग्रेसचं जे सत्ता बळ आहे, सहकारी संस्था, त्या सहकारी संस्थेला सत्तेवरती आल्यानंतर पुन्हा एकदा बळ देण्याचं काम सुरू आहे। सुमारे 1000 कोटी रुपयाची थक हमी आतापर्यंत दिलेली आहे राज्य सरकारने। धन्यवाद राहुल या माहितीबद्दल।